जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये 2022-23 जी 17,500 जागेसाठीची पोलीस भरती होणार होती ते मित्रांनो आता जवळपास अंतिम टप्प्यात आल्याचे दिसत आहे. मुंबई, पुणे ग्रामीण आणि काही 4-5 जिल्हे वगळता या जिल्ह्याची मैदानी चाचणी राहिलेली आहे. पण या शेवटच्या दिवसामध्ये, या जूनच्या शेवटच्या महिन्यामध्ये मित्रांनो, ते सुद्धा त्या ग्राउंडचे हॉल तिकीट जाहीर होतील. तर तुम्ही पाहू शकता की अशामध्येच काही जे महाराष्ट्रातील सर्वात कमी जागेसाठी कमी कॅन्डिडेट उतरलेले आहेत, अशा जिल्ह्याची मित्रांनो आता लेखी परीक्षाचं नियोजन ठरलेलं आहे, लेखी परीक्षा घेण्याचं ठरलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता की जे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हा आहे, 2022-23 याची जी भरती प्रक्रिया मैदानी चाचणी मुलांची जवळपास यांची झालेली आहे. दिनांक 19-20 तारखेला जे घेण्यात आलेले मैदानी चाचणीचे विद्यार्थी आहे, त्यांना जे 25/6/2026 रोजी त्यांची एक मेरिट लावलेली आहे. आपण पुढील मेरिटसुद्धा मित्रांनो पाहू. ते 25/6/2024 रोजी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची मेरिट लावलेली आहे आणि यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता की जसे की मैदानी चाचणीचे गुण असेल, सामाजिक आरक्षण असेल, समांतर आरक्षण असेल, NCC प्रमाणपत्र असेल आणि उमेदवाराचे काही आक्षेप असल्यास त्यांना 2 दिवसाची अर्थातच 24 तासाची मुदत देण्यात आलेली आहे आणि त्यांनी त्यांच्या सूचना त्यांच्या संकेतस्थळावर द्यायच्या आहेत. तर या कालावधीमध्ये उपरोक्त नमूद यादीमध्ये जे एकास 10 प्रमाणे विद्यार्थी जे आहे पात्र ठरवण्यात आलेले आहे आणि यामध्ये जे आहे यादी यांची प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता की लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवाराची लेखी परीक्षा दिनांक 7 जुलै 2024 रोजी वार रविवार सकाळी 10 ते 11:30च्या दरम्यान SVCS हायस्कूल स्कूल ज्युनियर कॉलेज, श्री वीरतपसी चन्नावीर शिवाचार्य हायस्कूल ज्युनियर कॉलेज, MIDC अक्कलकोट रोड सोलापूर या ठिकाणी घेण्यात येणार आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. तर मित्रांनो, एक लक्षात ठेवा की 2022-23ची भरती प्रक्रिया अत्यंत वेगाने होणार आहे आणि या भरतीमध्ये शासन कुठल्याही प्रकारचं म्हणजे समझोता करणार नाही की सरकारनं खूप वेगाने भरती घेतलेली आहे आणि त्यासाठी उमेदवारासाठी सूचना दिलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता की 7/7/2024 रोजी 7 वाजता ठिकाणी लेखी परीक्षेसाठी आपल्याला म्हणजे एक रिपोर्टिंग टाईम असेल, रिपोर्टिंग टाईमसाठी आपल्याला हजर राहायचं आहे. ज्या वेळेमध्ये दिलेले हजर राहणे बंधनकारक आहे. उमेदवारी येताना शासकीय ओळखपत्र, माहितीकडून देण्यात आलेले प्रवेशपत्र व शारीरिक चाचणीवेळी देण्यात आलेले पोलीस भरती ओळखपत्र आपल्याला सोबत आणणे बंधनकारक आहे. आणि 4 नंबरची जी सूचना आहे, पॅडो कार्यशाहीचे पेन परीक्षेवेळी कार्यालयानेच पुरवले जाणार असल्याने तुम्हाला कोणतेही जाण्यास मनाई, आत घेऊन जाण्यास मनाई आहे. तर तुम्ही पाहू शकता की याचा आपण थोडक्यात सोलापूर जे शहर आहे, या शहराचं मेरिट किती लागलेलं आहे आपण थोडा तर कॅटेगरी वाईजनुसार पाहू मित्रांनो. तर तुम्ही पाहू शकता की कॅटेगरी वाईज जर मेरिट पाहिली, जे ओपनमधून येतात, जे पुरुषांसाठी 40 मार्कावर जे 50 मार्काचे जे ग्राउंड असतं त्यापैकी 40 मार्कावर यांची मेरिट लावलेली आहे. ओपन महिलांसाठी 37 मार्कावर लावलेली आहे. ओपन जे खेळाडू आहेत, खेळाडूमधून जे आरक्षण त्यांना भेटतं 5 मार्क 5% त्यांना 34वर लावलेलं आहे. ओपन होमगार्ड जे असतील म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये असतील त्यांना 36, ओपन माजी सैनिक असतील ओपनमधून त्यांना 32 लावलेलं आहे. SC-BC-मधून 25 लावलेलं आहे मित्रांनो. EWS आर्थिक विकनेसमधून आर्थिक मागार जे घटक आहे त्यांना 25वर लावलेलं आहे. EWS 26 महिलावर लावलेले, ST-साठी 28, तर ST महिलासाठी मित्रांनो 26. आणि तुम्ही याचा एक विचार केला, तुम्ही जर म्हणसाल तर SC-साठी किती असेल, तर मित्रांनो SC आणि ST जवळपासच राहतात. SC-साठी मित्रांनो महिला जे आहे 28वर लागू शकते आणि पुरुष जे आहे 30 ते 31वर लागू शकतो. तर याचा एक अंदाज आहे. SC-साठी मित्रांनो महिला 28वर लागू शकेल आणि SC पुरुषासाठी 30वर लागू शकेल. तर तुम्हाला मित्रांनो पाहिलं जर भरती प्रक्रिया हे अत्यंत पारदर्शक होताना दिसत आहे. तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे आता
मित्रांनो, मागे नाही पाहायचं, लेखी आपली जबरदस्त करायची आहे आणि या दोन्ही मार्क मिळून 50+100 100 अशा प्रकारे 150 मार्कामधून जो क्वालिफाय होईल, उदाहरणार्थ 115, 25, 30पर्यंत जे काही हाईट्स हे लागल त्यानुसार मित्रांनो या ठिकाणी मेरिट ठरणार आहे. आणि ते मेरिट तर मित्रांनो सर्व मुलांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आणि बेस्ट ऑफ लक. आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक, कमेंट, शेअर करायचं आहे. धन्यवाद. जय हिंद.